भाजपनं अन्याय केला असं वाटतंय का मोहिते पाटलांवर? मग होतं अन्यायच म्हणावं लागेल. तिकीट द्या पाहिजे होतं. निंबाळकरने तर अजून तर काय दिसलंच नाही आम्हाला इथं. निंबाळकर आजपर्यंत आपल्याला माहितीच नाही कोण, चेहराच आपल्या डोळ्यासमोर नाही अजून. आम्ही मोहिते पाटलांच्या पाठीमागे उभं राहणार. मोदीची गॅरंटी बघतोय की, पण आता इथून पुढं दर्शील पाहायची गॅरंटी पण बघायला लागेल. लोक काय आता भाजपनं वाचपा काढणार लोक. चालू आहे सगळ्या टिटर माळा निंबाळकरला पाडा पाडते ते कार्यकर्ते. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. खरं तर राज्यामध्ये आता लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या परिस्थितीमुळं महाराष्ट्रातलं एकंदरीत जे काय वातावरण आहे ते ढवळून निघालेलं आहे. खरं तर भाजपने त्यांची उमेदवाराची यादीसुद्धा जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये माढा लोकसभेचा जर विचार केला तर या ठिकाणाहून माढ्याचे विद्यमान जे खासदार आहेत रणजितसिंह निंबाळकर यांना परत एकदा संधी देण्यात आलेली आहे. मात्र या सगळ्यामुळे भाजपमध्येच अंतर्गत कलह सुरू झाला आहे. त्याचं कारण असं आहे की अकलूजचे जे काय धैर्यशील मोहिते पाटील होते ते यावर्षी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते, मानसिकतेत होते. मात्र त्यांना भाजपनं डावलल्यामुळं खरं आता मोहिते पाटील समर्थकांमधून एक वेगळ्या पद्धतीचा नाराजीचा स्वर आहे. सध्या ह्या लोकांचा, अकलूजकरांचा नक्की स्वर काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी अकलूजमध्ये आहे. सध्या मी अकलूजच्या सदाभाऊ चौक जो आहे त्या चौकामध्ये आहे आणि आपण जर एकंदरीत विचार केला, आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकता की धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची जी काही बॅनरबाजी आहे, 22 खासदार अशा पद्धतीनं अकलूजमध्ये सगळीकडे करण्यात आलेली आहे. धैर्यशील मोहिते पाटील आपला माणूस अशा पद्धतीचे बॅनरसुद्धा या अकलूजमध्ये लावलेले आहेत. आपल्या माणसाला यावेळी खासदार करायचा अशा पद्धतीचा चंग जो आहे तो अकलूजकरांनी एकंदरीतच बांधलेला दिसतोय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या यामधून धैर्यशील मोहिते पाटील नक्की कशा पद्धतीनं लोकसभेची निवडणूक लढवू शकतात, ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत का? जर त्यांनी काही वेगळा पर्याय निवडण्याचा प्रयत्न केला तर भाजप सृष्टी त्यांची समजूत काढणार का? आणि कशा पद्धतीनं येत्या 2 ते 3 दिवसात घडामोडी घडतायत हे पाहणं खरं तर औत्सुक्याचं आहे. मात्र हे जरी सगळं खरं असलं तरी अकलूजकरांना प्रामुख्यानं काय वाटतंय, लोकांना काय वाटतंय? खरं तर लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला फार किंमत आहे. उद्या ही लोकच मतदान करणार आहेत आणि ह्या लोकांना निवडून देणार आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात नक्कीच चाललंय काय, अकलूजकरांच्या मनात नक्की काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी मी अकलूजमध्ये आता इथनं पुढच्या काही वेळ फिरणार आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर बघूया अकलूजकर नक्की म्हणतात तरी काय. नमस्कार, कुठले तुम्ही? आम्ही इथलेच माळीनगर. माळीनगरचे. बरं, त्यावेळेस तिकीट दिलं नाही धैर्यशील मोहिते पाटलांना, निंबाळकरांना दिले, काय वाटतं तुम्हाला? काय आपल्याला काय सांगता येणार नाही. बरं, द्यायला पाहिजे होतं का नव्हतं तिकीट मोहिते पाटलांना? काय आपल्याला सांगता येणार नाही. मोहिते पाटलांना तिकीट दिलं मोहिते नाही. पाटलाला तिकीट द्यायला पाहिजे होतं. द्यायला पाहिजे होतं. पण भाजपने यावेळेस परत रणजित निंबाळकरांनाच तिकीट दिले. तर काय वाटतंय, म्हणजे तुमच्या अकलूजमधनं काय होईल? अकलूजमधनं धैर्यशील बाईला तिकीट द्यायला पाहिजे होतं. द्यायला पाहिजे होतं. त्यांना जर धैर्यशील मोहिते पाटला जर नाही तिकीट मिळलं तर त्याने अपक्ष उभं राहावं. अपक्ष उभं राहावं. नाहीतर दुसरा एक पर्याय आहे ते तुतारीकडे जायला पाहिजे का? जायला पाहिजे. जायला पाहिजे. कारण पहिली त्यांची माणसं तुतारीकडे होती, शरद पवाराकडे होतीच. बरं. मग धैर्यशील मोहिते पाटलांनी जावं बरं. आणि नाही जर गेले तर त्याने अपक्ष उभं राहावं. निवडून येतील. 100% निवडून येणार. कसं इकडं बबन दादा, इकडं करमाळा, इकडं सांगोला शहाजी बापू, ती रणजित निंबाळकरच्या मागे आहेत की? कोणाच्या? रणजित निंबाळकर. नाही ती आहे, ती जनता नाही ना त्यांच्या मागे. जनता नाही. जनता नाही, ती जाईनात का? नेते जाईनात का? गेलं तर जनते जाईना जात. तुम्ही अकलूजवर कोण आहे मागे? आम्ही कानापुरीकडे, कारण माड्यात येतं, कानापुरी माड्यात येतं. बरोबर आहे. आता समजा धवलसिंह जर उभा राहिले तर आम्हाला त्यांना मतदान, जे अपक्ष जर राहिले तर आमचं मतदान त्यांना होणार. धैर्यशील हा ती जर उभा राहिलं, बरे कोणत्याही पक्षात राहू किंवा अपक्ष राहू, आम्ही त्यांना बटन मारणार. दुसरा एक प्रश्न असा विचारायचा मला तुम्हाला, ही जे काय वरचं राजकारण चाललंय, गटातटाचं राजकारण किंवा कसं वाटतंय? चुकीच आहे, चुकीच आहे, ते चुकीच आहे. चुकीच आहे, चुकीचं राजकारण, लय चुकीच आहे. चुकीचं. हा, अजित दादा आणि पुन्हा एकनाथ शिंदेनी जे असं केलंय का ना, आमदार घेऊन जाणं, ती चुकीचं केलंय. जे आप चुकीचं आहे. तुम्हाला वाटतं धैर्यशील मोहितेंनी लढवायला पाहिजे? लढवायला पाहिजे. जरी त्यांना नाही तिकीट भेटलं तर त्यांनी अपक्ष उभं राहून लढवायला पाहिजे. तर पहिली प्रतिक्रिया आलेली आहे अकलूजमधनं की निवडणूक लढवायला पाहिजे. नमस्कार. काय आहे? भाजी मंडई होय. कुठलं आहे गाव? बिजुरी. तिजोरी मग एक तालुका माळशिरस. खासदार कोण आहे इकडलं माहित आहे का? आहे की कोण? निंबाळकर. या वर्षी पण त्यांना तिकीट दिले भाजपनं. असं दिलं काय?
बरं काय आहे, तुमचे मोहिते पाटील पण इच्छुक होते निवडणूक लढवायला, त्यांना ते उमेदवार दिली नाही. काय वाटतंय तुम्हाला अकलूजकर म्हणून? आम्हाला वाईट वाटतं. वाईट वाटतंय मग पण मोहिते पाटलांनी निवडणूक लढवायला पाहिजे का मग आता? लढविणारच की. आता पक्ष कुठला नाही की भाजपनं उमेदवार तिकडे दिली? करणार की दादा काय तर करतीलच प्रयत्न. काय करायला पाहिजे दादा? अपक्ष लढवलं पाहिजे का पवारांसोबत जायला पाहिजे? आता त्याचं जे ठरवतील की मला बोलायचं त्यांची ठरवलेली. हो नमस्कार. हो साहेब नमस्कार, बोला की. तिथले का प्रॉपर? प्रॉपर मी इथलं नाही, बोला की. प्रॉपर इथलं आहे. पण हे सगळं काय राजकारण चालू आहे वरच्या लेवलचं, ते बघून एक तरुण म्हणून काय वाटतंय? तरुण म्हणजे काय, राजकारण तसं चालू आहेच की. बरं. फक्त पहिलं राजकारण वेगळं होतं, सध्याचं राजकारण प्रमाणाच्या बाहेरच झाले. बरं आता जर विचार केला, लोकसभेला भाजपने उमेदवार दिले परत रणजित निंबाळकरांना, अकलूजकर म्हणून धैर्यशील मोहिते पाटलांची मागणी होती की आम्हाला उमेदवारी द्या, मात्र दिली नाही. तर काय मोहिते पाटलावर अन्याय केलाय भाजपनं असं वाटतंय का? मोहिते पाटलांनी काय करायला पाहिजे? उमेदवारी मोहिते पाटील म्हणजे धैर्यशील भायांनाच द्यायला पाहिजे होती, कारण त्यांचं त्याप्रमाणे काम पण आहे आणि अकलूजकर म्हणून त्यांच्या कामाशी तेवढं परिचित पण आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे तेवढं काम पण केलेलं आहे, लोकांशी तेवढा जनसंपर्क पण आहे. मग म्हणजे भाजप सोडून जर धैर्यशील भैया वेगळ्या कुठल्या पक्षात उभा राहील तर निवडून येतील का? नाही, आम्ही पहिल्यापासून मोहिते पाटील करण्याचीच सगळं हे करतो. मग ते कुठल्या पण पक्षातून उभं राहत्या त्यांनाच आम्ही मदत असं आहे. पक्ष म्हणजे मोहिते पाटील आहे तुमचा पक्ष फक्त मोहिते पाटलांशिवाय आपण करतो. नमस्कार. कुठले? आम्ही बाहेरचं आहे, बोला की. बाहेरचं म्हणजे कुठलं? सोलापूर. सोलापूरचं आहे होय, सोलापूरचे काका. राम राम. नमस्कार. कुठले गाव? सदाशिवनगर. मग हे इथलंच की. हो. तर ते मोहिते पाटला तिकीट नाकारलं की यावेळेस भाजपनं. नाकारलं तरी काय झालं तर ते त्यांचीच लागणार पार्टी कुठले कसं. कुणाही पार्टी लागणार? मोहिते पाटलांना जरी नाकारले तर ते जनतेचा विश्वास आहेच की त्यांचा. बरं पण भाजपनं अन्याय केला असं वाटतंय का मोहिते पाटलांवर? मग होतं अन्यायच म्हणावं लागेल. गेल्या वर्षी जवळजवळ 1 लाखाच्या वर lead हे दिलं कुठं होतं. आम्ही दिलं तर लीड घे, आता आम्हीच आहे की सगळी काय हे आम्ही माणसं त्याला काय. होय हो काका. मोहिते पाटलांनी एवढं काम केलं, निवडणूक उमेदवारी मागितली, पण निंबाळकरलाच दिलं उमेदवारी. दिलं तरी काय, मोहिते पाटील नाही जागा सोडणार, त्याला सोडणार नाही. येणार एक नंबर. कुणावर? मोहिते पाटलाचा विश्वास आहे. कुणाचा? लोकांचा मग विश्वास. काय पक्षाला नाही की पण पक्ष नसणार पण ती पक्षाला बी देण्यात येईलच केलं. पण काय करतील आता सगळी मिळून माळशिरसवाली? शेजवाली एकच करणार फक्त, जनता मोहिते पाटलाच्या मागे जाणार. बरं आता मला तुम्ही दोघं जण एका प्रश्नाचं उत्तर द्या. मोहिते पाटलांना अपक्ष लढायला पाहिजे का शरद पवारकडे जायला पाहिजे? आता कसं आहे त्यांचं पहिले संबंध आहे सगळ्या संघ, सगळ्या संघ म्हणजे शरद पवार संघ संबंध आहेत बरं. आणि जनतेसंघ चांगले संबंध आहे, त्यामुळे काय त्यांचीच माणसं आहेत ती. पुन्हा काय शेवट कसं होणार त्यांचं काय सांगता येते. त्यांचीच माणसं आहे ती. मग काय त्यांचीच माणसं असतील तर सोडून आली असते भाजप. अहो खासदार साहेबाला किती ह्यानं मतदान दिलं गेल्या वर्षी 1 लाखाचं. 1 लाखाला लीड दिलं. लीड दिलं ते हितनंच दिलं. मग आता खासदार साहेबांनी त्यांच्या नाही पण तुम्ही जर लीड दिलं तर तिकडं करमाळा, माडा, सांगोला, तिकडं फलटण हे सगळं निंबाळकरच्या मागे जाईल. कसं म्हणताय तुम्ही? 4 आमदार आहेत ती निंबाळकरला पाठिंबा आहे त्यांचा. तसं ते वर्ण तोंडावर धावते ती, पण शेवटी इथंच येते ती ना. कसं काय म्हणताय तुम्ही? इथंच येते ती, अकलूजकराकडे येते ती. अहो इथं कसं आहे दादाच्या इजिदाता म्हणजे केंद्रात येतले. केंद्र हल्लं की पण सगळं नाही हल्लं तरी कसं होतं त्याने कधी पक्षपात केला का? कुठल्या तरी पक्षाचं करेक्टच राहिले ते का नाही? त्याने काय खातला बदल केली का? ती बदल वरच्याने केले नंतर ह्यांनी केलं ना. यावेळेस मोहिते पाटील येतील असं वाटतं निवडून. नमस्कार. बरं नाव तर सांगा, जाऊ द्या सगळं. राजेंद्र साठे. प्रॉपर तिथले. अकलूजचा लई का झालाय म्हणते, काय झालाय का? झालाय. आमच्या पंढरपूरपेक्षा तर जास्त दिसतोय. पण जास्त जाईल. बरं कोण केला विकास? मोहिते पाटलांनी. मोहिते पाटला. तर विकास केला पण यावेळेस तिकीट नाकारलं की भाजपनं. ते आता कसं सांगू, त्यांचा म्हणजे विकास दिसला नसेल त्यांना. भाजपला विकास दिसला नसेल. अन्याय केला वाटतंय का भाजपनं अन्याय केलाय. बरं जे काही ज्यांना आता उमेदवार दिले निंबाळकरांना, त्यांचं काम कसं आहे? दिसलेच नाहीत, आलेच नाही तिथे. आलेच नाही. धैर्यशील मोहिते पाटलांनी आता काय निर्णय घ्यायला पाहिजे? आता ती जनतेला जे योग्य वाटेल तेच निर्णय घेतील. नाही पण जनतेला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय? आता त्यांचा निर्णय तीच आमचा निर्णय.
म्हणजे मोहिते पाटलासारखी ती जनता पण हुशार आहे हा? होय मोहिते पाटलासारखी हुशार आहे रे जनता. बरोबर आहे. या नाव सांगा इकडे यावर जरा. लखन लांब नाव लांब पळत आहे लखन नाव आहे लखन. हा लखन अडगळे. आडगळे. बर काय मोहिते पाटलांनी कसं केला विकास? मोहिते पाटलाच्या गावात मोहिते पाटलासारखं नाही बोलायचं काय म्हणायचं. मोहिते पाटील एक नंबर आहे ते आपलं. गावातला नसला असता तर बोलतच नाही. नाही नाही इथं पाहिजेलच त्यांच्यासारखं माणूसच नाही. काय ते सारखं मारून नाही. उमेदवारी तर दिली का भाजपनं त्यांना? त्यांनी नाही दिली मी तीच की भाजपचं हे पाहिजे ना. हं? भाजपनं चूक केली वाटतंय का? चूक केली. मग आता काय करायला पाहिजे मोहिते पाटलांनी? शरद पवारकडे जायला पाहिजे का अपक्ष लढवायला पाहिजे? त्यांचा निर्णय. हा त्यांचाच निर्णय. हो काय वाटतंय तुम्हाला? आता अपक्ष लढवायला पाहिजे त्यांनी. अपक्ष लढवायला पाहिजे का बरं अपक्ष लढवायला पाहिजे? काय त्यांची ताकद आहे माडा मतदारसंघात. माडामध्ये ताकद आहे त्यांची. तिकडं बबन दादा आहेत, आहे. तिकडं शहाजी बापू आहेत. कसा बरोबर निभाव आमदार आहे पण जनता त्यांच्या पाठीमागच आहे. मोहिते मोहिते पाटला? पाटलाच्या पाठीमागे जनता आहे. बरं दर्शलबाई येतील निवडून. दरवर्षी इथे होय. निवडून. कशा जीवावर निवडून येतील? माझ्या अगोदर विजयदादाने विकास केला ना भरपूर. विकासदादांनी विकास केला. विकास केलेला आहे दादाने भरपूर. बरं. त्या जोरावर दर्शलबाई येतील. पण आता हे झालं इथलं. पण एकंदर जर विचार केला राजकारण कसं चाललंय महाराष्ट्रातलं? राजकारण काय म्हणजे सांगताय काय चव राहिली का नाही त्यात? काय चव नाही राजकारणात. आता जिकडे तिकडे पळायला लागलेत नेते. आता सगळे इकडे उडी मार तिकडे उडी मार बरं. असं चालू आहे सगळं. तर ह्या सगळ्या गराड्यात 5 वर्षात एकदा आपल्याला मतदान येतंय. हा. 5 वर्षानंतर परत दुसऱ्यांना मतदान येतंय. होय. ह्या सगळ्या काळात कधी तुमच्या माझ्या मताचा विचार हे राज्य करतात असं वाटतंय का? करतात आमच्या इकडे विकास झालेला आहे चांगला. विकास झालाय होय चांगला झाला का विकास. नाही? पण इकडून तिकडून जाताना कधी विचारतात का तुम्हाला? मला होय कार्यकर्त्याचा विचार घेतात की. कार्यकर्ता विचार विचार घेतात मोहिते करतात. पाटील. होय. बरं. मग ह्या वेळेस तुम्ही काय सांगताल मोहिते पाटलांना? आता मिटिंग बोलवलेली आहे त्यांनी. बघू आता शिवरत्नावर मिटिंग आहे आता. बरं कार्यकर्त्यांची मिटिंग बोलवतात त्यात होतील निर्णय काय त्यात. त्यात काय तर निर्णय होईल असं वाटतंय. होय या थोडं पुढे या. काय नाव? सिद्धार्थ नामदेव गायकवाड. काय कोट इथलंच का? आपलंच बरं काय तुमच्या मोहिते पाटलाला तिकीट दिलं नाही भाजपने? द्या पाहिजे होतं. बरं. विकास विजयदादापासून रणजितदादापासून भैयासाहेबापर्यंत हं. सोलापूर जिल्ह्यामध्ये विकास भरपूर केलेला आहे. बरं. आणि ह्या बारीनं भैयासाहेबाला 100% तिकीट द्या पाहिजे होतं. काय द्यायला पाहिजे तुम्ही म्हणताय पण कुठं भाजपनं कुठं दिलंय तेव्हा? भाजप तसं आता काम करणाऱ्या माणसाला देत नाही. कुणाला देतंय मग? काय ते निंबाळकर अजून कधी माणसं चालू अकलूजमध्ये कधी आल्याला बघितलंच नाही. बरं. मग आता काय करायला पाहिजे मोहिते पाटलांनी? अपक्ष लढवायला पाहिजे का शरद पवारांकडे जायला पाहिजे? शरद पवार कोणतं लढायला पाहिजे. शरद पवारांकडे लढायला पाहिजे. जनता पाठीशी आहे भैयासाहेबांच्या. जनता पाठीशी आहे. 100%. काय जर निर्णय घेतला तर तुम्ही माग आहे? आम्ही भैयासाहेब जे निर्णय घेतलेले हं. ते आम्हाला मान्य आहे. ती तुम्हाला मान्य आहे. ओके. कसं चाललंय का इथं? बरं चाललंय का? एक नंबर एक नंबर. कसल्या अर्थाने एक नंबर चाललंय? चांगल्या अर्थाने एक नंबर का वाईट अर्थाने एक नंबर? सगळ्या अर्थाने एक नंबर. बरं. कुठला आहे तुम्ही गाव? मी गारवड गावचा आहे. म्हणजे तालुका कोणता येते? आपला माळशिरस. माळशिरस येते. बरं ह्यावेळेस माळशिरस म्हणलं की मोहिते पाटील सगळे म्हणतात. मोहिते पाटलांची क्रेज पहिली तशी राहिली का आता? हो तशीच आहे. क्रेज आहे तर मग भाजपनं तिकीट नाकारलं की त्यांना? आता तो भाजपचा प्रश्न आहे. आपला काय आता आपण वैयक्तिक बोलू शकत नाही ना कुठल्या क्षेत्रात. पण असं वाटतंय का भाजपनं मोहिते पाटलाला तिकीट द्यायला पाहिजे होतं? हो वाटतं की. आता आमचं गावाला म्हणजे वाटणारच ना. बरं निंबाळकरांनी काय कसं केलंय काम? निंबाळकर आजपर्यंत आपल्याला माहितीच नाही कोण आहे. चेहराच आपल्या डोळ्यासमोर नाही अजून. माहित नाही म्हणताय तुम्ही तर मतं दिली ती गेल्या वेळेस सगळे. गेल्या वेळी दिलेत पण आपण नाही ना बघितलं. ज्यांनी दिलेत त्यांनी दिले आपण नाही बघितलं. बरं आता मग मोहिते पाटलांनी काय करायला पाहिजे? थांबायला पाहिजे का निवडणूक लढवायला पाहिजे? लढवायला पाहिजे. लढवायला पाहिजे. कुणी कुणी लढवायला पाहिजे? कुठल्या पक्षातनं? आता पक्ष मी काय बघू शकत नाही माफ करा पण लढवायला पाहिजे. मोहिते पाटलांना लढवायला पाहिजे असं वाटतं. पक्ष आपण बोलू शकतो. पक्ष सांगू शकत नाही. हा असं असतं काय? लगेच स्टार्टर आणून जायचं थोडं अकलूज करा आणि असं असतं काय? काय दरेशील दादाजी हवा तुमच्या पण कुठं उमेदवारी दिली तेव्हा? मिळणार की 100%. आता कशाची भाजपची आधी डिक्लेअर झाली निंबाळकरला दिली उमेदवारी. राष्ट्रवादीतनं मिळणार. हा काय राष्ट्रवादी? नाही होय. काय
कुठलं काय आपल्याला काय आपण राजकारणातच नाही या गोष्टी नाही, पण भाजप तो माणूस खूप राजकारणात पण असतो भाजपनं अन्याय केला की दादा तुमच्या. काय एवढं काय आपल्याला माहित नाही सर आपण बरं ते राजकारणात जाऊ दे नसतो. सगळं. निंबाळकरनी काही काम केलं का नाही 5 वर्ष? निंबाळकरनी तर अजून तर काय दिसलंच नाही आम्हाला इथं. बरं, एकदा दोनदा येऊन गेलेत फक्त. दिसलं नाही म्हणताय, तुम्ही निवडून दिले गेल्या वेळेस. आम्हाला आणखी मतदानाचा हक्क या वर्षी आलाय सर मला. ह्या वर्षी आलाय तो. याला काय आलाय मला आलाय 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी आलाय. बरं ह्या वेळेस काय मोहिते पाटील येतील का निवडून? येणार की काय विषय येतील असं येणार, वाटतं येणार. तुला? नमस्कार काका. नमस्कार. बोलूया थोडं निवडणूक आली. बोला. काय बरं चाललंय का सगळं? ही काय काय आता ही आपल्या शेतकऱ्या डोक्याच्या बाहेरचा विषय. आहे का नाही? कधी असं होतं का पूर्वी? असं नव्हतं. म्हणजे मत निवडून येते ती, पुन्हा पक्ष बदलते ती, काय डोकं चालना, शेतकऱ्याचं कुठलं समाधान नाही. बरं ह्या 5-6 महिन्यात कधी टीव्हीला बातमी बैठली आहे शेतकऱ्याची? नाही शेतकऱ्याची बातमी नाही. सगळं काय चाललंय उड्या? केंद्रीय तर कृषी मंत्री कोण आहे हीच माहित नाही लोकांची. माहितच नाही. हा माहितच नाही. यापूर्वी शरद पवार हा. सगळ्याला माहित होतं. माहित होतं किंवा बाकीची होती ती माहित बरं, होतं, पण आता नाही तुमच्या अकलूचा जर विचार केला तर भाजपनं उमेदवारी परत निंबाळकरना दिली दिली. तर मोहिते पाटला द्यायला पाहिजे होते असं वाटतंय का? वाटते की शेवटी सोलापूर जिल्हा पूर्ण चालवणाऱ्या नेत्याला जर तुम्ही इथं ही करत असेल तर अडचण आहे. तुम्हाला असं वाटतंय का भाजप मोहिते पाटलांची जरा ही करते? दाबण्याचा प्रयत्न करतोय वाटते. वाटतंय. तर तुम्ही ह्यावेळेस अकलूजकर म्हणून काय करणार ह्यावेळेस? आम्ही मोहिते पाटलांच्या पाठीमागे उभं राहणार. त्यांनी काय भूमिका घेईल त्याच्याशी आम्ही सहमत राहणार. पण तुम्हाला नागरिक म्हणून वाटतंय का मोहिते पाटलांनी निवडणूक लढवायला पाहिजे? लढवलेली चांगलीच आहे. लढवली तर कुठल्या त्यांच्या- पक्षात लढवायला पाहिजे? आता ती त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या काय अडचणी किंवा त्यांना नाही पण पुढं तुम्हाला नागरिक म्हणून काय वाटतंय? नागरिक म्हणून शरद पवारनी जर त्यांना पाठिंबा दिला, त्यांना उमेदवारी दिली तर त्यातून लढवा. शरद पवारांनी तर ही शरद पवार आणि अजित पवार जर तुलना केली तर अजित पवार जी केलं ती बरं आहे का नाही. चुकीचं आहे? चुकीचं आहे. चुकीचं आहे. चुकीचं आहे. शरद पवारांना त्यांनी धोका द्यायला नाही पाहिजे. ठीक आहे. कुठलं गाव? तांदूळवाडी तांदूळवाडी. तालुका किती एकर मावळ. आहे? 14 एकर. काय प्रगतशील आहे हा? चाल. नमस्ते. अकलूजकरांचल्या हवा आहे का नाही? आहे असणारच की. त्याच्या या हवा आता तिकीट तर दिलं का तुम्हाला? तिकीट नाही देऊ द्या आमचं फिक्स आहे. काय? खासदार धैर्यशील बाया. पण कुठनं पक्ष नाही काय नाही पक्षाची गरज नाही सध्या तर आम्हाला. अपक्ष जरी उभा राहिलं तरी बायासाहेब फिक्स आहे ती. फिक्स आहे त्याला. फिक्स. तर काय वाटतंय भाजपनं का तिकीट दिलं नसेल? काय माहित काय तर कारण असेल त्यांची, पण अपक्ष जरी उभा राहिलं तरी धैर्यशील बाया येत असते ती गॅरंटी आहे 100%. गॅरंटी आहे. हो. मोदी जशी गॅरंटी तशी 140 150 होय. हा टीव्हीला जाहिरात बघता का नाही मोदी गॅरंटी? मोदीची गॅरंटी बघतोय की, पण आता इथून पुढं धैर्यशील बायाची गॅरंटी पण बघायला लागेल. 100%च गॅरंटी आहे धैर्यशील बायांची. 100% गॅरंटी. हो. बरं जर अपक्ष नाही लढलं तर कुठल्या पक्षात जायला पाहिजे? ते आपण सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. ओके. नमस्कार. नमस्ते. नाव तुमचं? अरविंद अरविंद. कुठले प्रॉपर? गोंदी इंदापूर तालुका. इंदापूर तालुका आहे का तुमचा? इंदापूर मध्ये काय निबार जोरदार चालू आहे. बर्ने मामाजून ह्यांचं कोणाचं? दुसरे कोण आमदार आता आपले ते भाऊ हा भाव चालू आहे जोरात, पण भावाच येणार हो निवडून. भाव येणार निवडून. भावान म्हणजे आमदार गेला, खासदार गेला नाही विषय काय. खासदारकीचा काय विषय नाही तुमचा? हा. आमचं जरा इकडलं चाललंय माडा लोकसभा मतदारसंघातलं. तुमचं कुठलं गाव? अकलूज. होय तुम्ही इथलेच आहे. हो इथलंच आहे. पण कसं मोहिते पाटलांनी लय विकास केला म्हणते दाखलूचा. झालाय का विकास? झालेला आहे, खरोखरच झालेला आहे. खरोखरच झालाय. हो. काय म्हणजे गमक काय एवढ्या वर्ष झालं पिढ्यानपिढ्या लोक मोहिते पाटलाच्याच पाठी मागायची? ते विजयदादा कसं आहे ते आमचे दैवत आहे. आम्ही दैवत मानतो. त्याने सगळ्याला लहान मोठ्या सगळ्याला समाजाला धरून काम केलेलं आहे. मोहिते पाटील अकलूजकरांचं दैवत आहे असं तुम्ही म्हणताय. हो. पण ह्या तुमच्या दैवताला भाजपने वेळेस टाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही, निंबाळकरना दिली. तर मग अकलूजकर म्हणून तुमच्या भावना दुखावल्या त्या का? तर हां. धैर्यशील मोहिते पाटलाला उमेदवारी मिळायला पाहिजे होती, बरं. पण ती लिंबाळकरांना दिली. ती आमची भावना आहे, धैर्यशील मोहिते पाटलाला द्यायला पाहिजे. मग आता धैर्यशील मोहिते पाटलांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे? अपक्ष निवडणूक लढवायला पाहिजे, निवडणूक नाहीच लढवायला पाहिजे, लढवली तर शरद पवारच्या गटात लढवायला पाहिजे. 3 पर्यायापैकी काय वाटतं का तुम्हाला? काय तर चौथा पर्याय करणार? नाही ना, आता कसं आहे ते त्यांची मिटिंग घेणार. मिटिंग आहे ना आज उद्या त्यांची होय, meeting मिटिंग आहे. घेणार आणि मिटिंगमध्ये जे निर्णय ठरल
तो फायनल निर्णय. पण तुम्हाला एक मतदार म्हणून काय वाटतंय की तुमचा माणूस खासदार पाहिजे का नाही? तर खासदार पाहिजे धैर्यशील मोहिते पाटील. आम्ही त्यांच्या पाठीमागं उभा राहणार. ते जो मिटिंगला जो निर्णय घेतील आम्ही त्यांच्या पाठीमागं उभा राहणार. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. सध्या जे काय राज्यात चाललंय वातावरण, म्हणजे पक्ष फोडाफोडी आहे, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत राजकारणानं, ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? आणि हे काय फोडाफोडीचं राजकारण काय बरोबर वाटत नाही. मात्र तुम्हाला वाटतं मोहिते पाटील खासदार झाले पाहिजे? हो. कसं वाटतं तुम्हाला? चला तर इथं आहेत काका अजून. तुमच्याकडे या लागलोय. नारळ कुठं आणलाय? बारशेवरून माल येतोय. बारशेवरून येतं होय. कसं आहे अकलूज? अकलूज एकदम छान आहे. छान आहे. हो हे अकलूज छान मोहिते पाटलांनी केले असं म्हणतात सगळे. हो हो केले का? बरोबर आहे, त्यांचंच आहे सगळं. त्यांनी केले. मोहिते पाटलाला डावले घ्या वेळेस लोकसभेला भाजपनं चुकी केली त्यांनी. चुकी केली. हो. मग आता कसं करणार तुम्ही अकलूजकर? आता आमचं जे माणूस उभं राहील त्यालाच आम्ही मत देणार. बरं मोहिते पाटलांना उमेदवार दिला नाही घ्या वेळेस भाजपनं? नाही दिलं तर आपण त्यांच्याकडेच आहे, कोणाकडे? मोहिते पाटलाकडेच. मग भाजपचं कसं? भाजप उमेदवार दिला नाही, उमेदवार नसणार घ्या वेळेस. आम्हाला गावाला तीच आहे ना पाटील. मोहिते पाटलांनी निवडणूक लढवलं पाहिजे का? लढवू दे की, त्याला काय, लढवलं तर चांगलंच आहे उलटा. आणि कशी आम्हाला लढवायला पाहिजे? अपक्ष का कुठल्या पक्ष जायला पाहिजे? त्यांची इच्छा कुठल्या पण, आपल्याला काय जनचित्त जाईल ते ना, आपण त्यांच्या मागं आपण. मोहिते पाटील कुठं का जायना? हा मोहिते त्यांच्या पाटील. मागं. हा मोहिते पाटलांमुळे काम होती ती काय? होते ते. तिकडे या थोडं. तुमचं काय नाव? धनंजय जगन्नाथ गायकवाड. तुम्ही कुठलं? अकलूज अकलूज. प्रॉपर. अकलूजचा लय विकास झालाय म्हणजे झालाय का? भरपूर झालं. झालाय. अकलूजचा एवढा विकास मोहिते पाटलांनी केलाय, तरी पण भाजपनं उमेदवार दिला नाही त्यांना. भाजपनं उमेदवार दिला नाही यावेळेस. असं असते, गटातटाचं राजकारण असते. बर बर. गटातटाचं राजकारण असते. पण काय करतील यावेळेस लोक? उभा राहणार कोण? धैर्यशील मोहिते पाटील. पक्ष नाही की आता त्यांचा. असलं तरी ते अपक्ष पण उभा राहणार. अपक्ष उभा राहिल्यावर मेळ लागला. हो लागतंय 100%. कसा मेळ आवाज एकदा सांगूला माडा किती बी असू द्या, किती बी असू द्या, ते येणार म्हणजे येणार. ओव्हर कॉन्फिडन्स आहे. हो. कॉन्फिडन्स आहे तुमच्या ते मला काय कळत नाही, पण मी सांगतो तेच कर. येणार म्हणजे येणार. मोहिते पाटील येणार. मोहिते पाटील आणि येणार. निंबाळकरांचं काय आहे तेव्हा? चांगला उमेदवार आहे. हो, असू द्या की, हा असू द्या की. त्यांना एक वेळा चान्स दिलेला होता. बर बर बर. सारखं त्यांना चान्स म्हणल्यावर बाकीची नाही ते का मोकळी. मोहिते तुम्ही नाही, पाटील. तुम्ही नाही का, मी नाही. मोहिते पाटील पाहिजे. हा, तुम्हाला, हो, है हो. ना? मोहिते पाटलांवर हाय लय जीव मोहिते पाटलांवर अकलूज करायचा का नाही? होय, लय जीव मोहिते पाटलांवर अकलूज करायचा. मग काय, मोहिते पाटील अकलूज आहे का? कसं काय एवढा जीव? कसं काय तुमचा त्या आमचा जीवच आहे अकलूजकरांचा. एवढा जीव आहे पण तिकीट दिलं नाही यावेळेस. का दिलं नाही? भाजपला तिकीट दिले त्यांना. द्यायला पाहिजे होतं त्यांनी. आता तुम्ही काय बदला घेणार का नाही भाजपचा? मग घेणार की. कसा? आता दिलं नाही म्हणलं त्यांना काय, मतदान काय देणार ना. मतदान. हां, मतदानात बदला घेणार. तर या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या या अकलूजमधून प्रामुख्याने येत आहेत. जाऊ द्या जाऊ द्या. काका राम राम. अकलूजकर तिकीट दिलं नाही का अकलूजकरला भाजपनं? आता काय त्याचं बरं का असं आहे की वर आता काय आपण तर भाजपमध्ये गेलोच, राष्ट्रवादी सोडून. राष्ट्रवादी सोडून गेलो, म्हणजे परत मोहिते पाटील. मोहिते पाटील गेले. हं. पण आता त्यांना स्वतः कळायला पाहिजे होते, मोहिते पाटील एकदम त्यांनी खासदार आमदार एका वेळेस निवडून दिला. बरोबर आहे. मग ह्याला जागून तर त्यांनी आम्हाला तिकीट द्या पाहिजे होतं. बरोबर आहे. हा, अन्याय केला की भाजप तुमच्यावर. अन्याय केलाच की. त्यांना खासदार आमदार एकनिष्ठ आम्ही निवडून दिले, अगदी एकनिष्ठ दिली का नाही खासदार आमदार, तर त्याने तिकीट द्या पाहिजे होतं आम्हाला. मग आता अकलूजकर म्हणून काय बदला बिदला घेणार आहे का भाजपचा? भाजपचं आता काय कसं आहे बरं का, आम्ही विजयदादाच्या शब्दाला जागणारी माणसं आहे. विजयदादाच्या पावलावर त्यांच्या सावलीवर सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील जी आम्हाला शिकवण दिली त्याप्रमाणेच आम्ही वागणार. बरं तुम्हाला काय वाटतंय, धैर्यशील दादा निवडणूक लढवला पाहिजे का? तरी पण कसं आहे बरं का, परमेश्वराला माहीत आहे नीतिमत्ता मोहिते पाटलाची कशी आहे ती. पर आम्हाला माहीत आहे, आम्ही जर आता कसं आहे ह्या 5-6 तालुक्यातनं निवडून यायचं झालं तर एक अकलूजने दिलं. बाकीच्या माढा मतदारसंघात माहीत आहे मोठे पाटील काय चीज आहे ते, त्यांनी प्रगती काय केली ती, त्याप्रमाणे त्यांना आम्हाला काय वाटतं अपेक्षा मनावरती
त्यांना बी कळायला पाहिजे होता या मोहिते पाटलाला एवढ्या बार चान्स द्या पाहिजे होता. द्यायला पाहिजे. एवढंच मला सांगायचं आहे. बरं जाऊ द्या. गेल्या वेळेस तुम्ही विजयदादा ऐकून रणजितसिंह निंबाळकरला मतं दिली. त्या निंबाळकरने काय विकास केलाय का नाही? आता त्यांनी काय विकास नाही, पण आम्हाला ती पाण्याचा प्रश्न होता विजयदादांनी इतक्या दिवस केलेला स्त्रीकरण, ती काम आमचं केलंय त्यांनी तेवढं केलं पाण्याचं. असं आम्ही बोर्ड गावात लावलं होतं प्रत्येक चौकात. बोर्ड लावलं होतं पण झालंय का खरं? आता कसं आहे, दादांच्या शब्दावर आम्ही जागणारे काम दिलंय, शब्द त्यांनी दिला आहे. एवढा मोठा सांगतील ते ऐकणारी माणसं आम्ही आहे. ओके. दादा सांगेल ते ऐकतायत ती माणसं. बर चला इकडे आहेत. हा राव निघून चाललाय. नमस्ते. अकलूजकर म्हणून काय झालाय एकाच गावाचा? झालाय की झालाय. विजयदादांनी केलाय असं म्हणते सगळी, मला माहिती आहे. हा केलाय त्यांनीच. तिकीट नाकारल्या वेळेस भाजपनं विजयदादा आमच्या घराण्यात. हा काय वाटतंय तुम्हाला? चुकीचं केलंय. चुकीच केलंय. द्यायला पाहिजे होतं बाह्याला तिकीट. धैर्यशील दादाला द्यायला पाहिजे. हा पण मग आता काय होईल? तिकीट नाही दिलं त्यामुळे काय होईल? काय होईल म्हणजे भाजपला काय परिणाम भोगावे लागतील का? हा लागतील. हा हसून सांगताय? नाही लागतील. हा? आम्ही सगळे अकलूजकर आहे ना, बाह्याच्याच माग आहे. धैर्यशील दादा पाटील. होय हो. राम राम. कुठलं गाव? बस तू जरा आता. अकलूजच का? अकलूज. बागायतदार? ना अकलूज. बागायतदार शेती बिती आहे का काय? शेती आहे की. किती? आहे 2-2.5 ऊस? ऊस नाही, मग कोरडवाहू आहे. कोरडो होय काय? कसं आता हे कसं करायचं राजकारणात? तिकीटच दिलं नाही मोहिते पाटील. काय द्या पाहिजे होतं, बायांना चान्स द्या पाहिजे होता. कारण भाजपसाठी त्यांनी अगोदर भरपूर केलेला आहे. कारण निंबाळकर साहेबांना भरपूर सहकार्य केलं ते गेल्या वेळेस. दादांनी बाहेरनी सर्व कुटुंबांनी मिळूनच सहकार्य केल्यामुळे निवडून आलं. भाजपनं ही ठेवलं नाही की त्याची. त्याच्यामुळेच म्हणतो ह्या वेळेस तरी बाहेरला तिकीट द्या पाहिजे होतं, मिळायला पाहिजे लोकं होतं. काय करतील मग आता? लोक काय आता भाजपनं वाचपा काढणार लोक भाजपचा. काढतील. हा मग बायांना तिकीट जर दिलं तर कारण वसपा काढून काय तिकडे माडा हाय, सगळीकडेच होणार. सगळीकडेच होणार हो. लोकांच्या पोटात रोस राहणारच ना. ह्या वेळेस पाहिजे तीच होणार. पाहिजे ती म्हणजे काय? भाजपच्या विरोधच होणार सगळं हो. भाजपच्या विरोधात होणार. हा कारण अकलूज मधनं 1-1.5 लाखाचं लेड मिळवून दिलत ना निंबाळकर साहेबांना. होय. 1.25 लाखाचं दिलं. हा 1.25 लाखाचं लेड बरं, दिलत. हे जे काय राजकारणात चाललंय वरचं की राष्ट्रवादीमध्ये अजित पवार सोडून गेले शरद पवारला, कसं वाटतंय हे बघू सगळं? चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबरच आहे म्हणायचं ना. काय बरोबर कसं? मग काय तिकीट नाही दिलं पाहिजे म्हणल्यावर पवार गटातनं तरी बाहेरला तिकीट मिळायला पाहिजे. जर आज तिकीट मिळलं तर बाया 101% निवडून येणार. शरद पवार गटात हा मिळल्यावर जातील का शरद पवार गटात? काय आता जायला पाहिजे मी तर मग. जायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? बर बर बर. हसताय शरद पवार गटात जायला पाहिजे म्हणलं. येऊ काय? या म्हणताय तुम्ही, येऊ नका म्हणताय. कसं यायचं एवढ्यातनं राड्यातनं सगळं? फुलं जायची सगळी. थोडं पुढे आहे की राव. कुठं जर सुई बी असायची पायात बियात घुसायची माया. करायची एवढी हवा आहे. भाजपनं तिकीट सुद्धा दिलं नाही साधं. नाही तेवढं की काय लय पक्ष आहेत आपल्याला, कुठल्याही पक्षातून तिकीट घ्यायचं. आता गट पडले त्यामुळे लय पक्षी झाले. आता अपक्ष बरं आहे आज नाही कोण दिल्यावर. तर कसं आहे धैर्यशील दादाचं काम? काम एक नंबर आहे. 100% निवडून येणार. अपक्ष जर राहिले तर निवडून येणार आहे त्या. अपक्ष जर राहील तर आम्ही आणणार निवडून. आपणच निवडून आणायचा, कोण आणणार दुसरं? काय वाटतंय तुला? अपक्षच राहायला पाहिजे का शरद पवारकडे जायला पाहिजे? शरद पवारकडे राहायला पाहिजे ना, कारण पक्षाची ताकद पाहिजे ना पाठीमागं. थोडी ताकद तरी पाहिजे ना पाठीमागं. शरद पवारकडे का बरं जायला पाहिजे? शरद पवार म्हणजे पहिल्यापासून होते राष्ट्रवादी. दुसऱ्या पक्षाचा जाऊन उपयोग नाही ना. बरं, गेल्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी रणजितसिंह निंबाळकरला मदत केली तुमच्या माळशिरस तालुक्यात. काम केली ती का रणजितसिंह निंबाळकर? मला बघा त्या मागच्या महिन्यात एकदा दिसतात निंबाळकर साहेब, पर दिसलंच नाही. तर कामाचा तर विषयच नाही इथल्या तालुक्यात. इथं उद्घाटनाला बी आलं नाही तर कशाच्या. उद्घाटनाला बी आलं नाही. आता कसं सांगायचं केली ते का नाही ते. आमची पाटली तिथे आम्ही सांगतो बाबा हे काम कर, ते येतंय. हा ठीक आहे सांगतो, कार्यकर्त्यापाशी करून देते ते. आपल्याला बस एवढंच पाहिजे, दुसरं काय पाहिजे. मोहिते पाटलावर अन्याय केला का नाही? आता 100% केलाच म्हणावं लागेल. तिकीट नाही दिलंय म्हणलं एवढ्या दिवसापासून. काढणार का नाही? आता चालू आहे सगळ्या टिटर माळा निंबाळकरला पाडते ते कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते पाडणार. आमचा तरी विषय सोडून द्या. निष्ठावंत कार्यकर्ते ते निष्ठा ठेवलाय. होय, माडा निंबाळकरला पाडा असं चालू झालंय तुमच्या माड्यातनं.